नमस्कार विद्यार्थ्यांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लेखा व कोशागार भरतीमध्ये आलेले काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. बघा, पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता प्रकल्प हर घर जल अभियानांतर्गत येतो? तर काय म्हणत आहे? हर घर जल अभियान कशामध्ये येते? तर कशामध्ये? जल जीवन मिशन मध्ये. अगदी सोपा प्रश्न आहे. काय? जल जीवन मिशन मध्ये. क्वेश्चन नंबर सेकंड आहे, इन्स्पायर अवॉर्ड 2024 कोणत्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना दिला जातो? तर बघा, याचा आन्सर आहे इन्स्पायर अवॉर्ड कशासाठी दिला जाईल? इन्स्पायर करण्यासाठी. तर कोणाला दिला जाईल? विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांना. विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांना इन्स्पायर अवॉर्ड दिला जातो. क्वेश्चन नंबर थर्ड आहे, शौर्य चक्र पुरस्कार कोणत्या प्रकारच्या सेवेबद्दल दिला जातो? तर बघा, शौर्य चक्र पुरस्कार हा शांतताकालीन शौर्यासाठी दिला जातो. काय? शौर्यासाठी शौर्य चक्र पुरस्कार दिला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फॉरेस्ट राईट्स ऍक्ट 2006. फॉरेस्ट राईट्स ऍक्ट 2006 नुसार आदिवासी समाजाला कोणता अधिकार मिळतो? तर याचा आन्सर आहे वनामध्ये जमीन मालकी हक्क. वनामध्ये जमीन मालकी हक्कासाठी फॉरेस्ट राईट ऍक्ट 2006 नुसार आदिवासी समाजाला अधिकार मिळतो. क्वेश्चन नंबर 5 आहे, 2025 सालचा अर्जुन पुरस्कार खेळाच्या कोणत्या क्षेत्रातील खेळाडूला देण्यात आला आहे? तर बघा, 2025 सालचा अर्जुन पुरस्कार हा नेमबाजी क्षेत्रातील खेळाडूला देण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 6, एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल म्हणजेच EMRS, एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल कोणत्या विद्यार्थ्यांसाठी राबवले जाते? तर बघा, EMRS हे आदिवासी म्हणजे ST कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी राबवले जाते. क्वेश्चन नंबर 7 आहे, 2025 मध्ये घोषित करण्यात आलेल्या जल जीवन गंगा मिशनचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर याचा आन्सर आहे ग्रामीण कुटुंबाला घरगुती नळ कनेक्शनद्वारे पाणी पुरवणे. ग्रामीण कुटुंबाला घरगुती नळ कनेक्शनद्वारे पाणी पुरवणे हे जल जीवन गंगा मिशनचे मुख्य उद्दिष्ट आहे. 2024 मध्ये भारताने यशस्वीरित्या प्रक्षेपित केलेले निसर्ग उपग्रह कोणत्या प्रकारचे निरीक्षण करतो? तर बघा, निसर्ग उपग्रह हे नैसर्गिक आपत्ती आणि पर्यावरण या प्रकारचे निरीक्षण करतो. अभिनव भारत संघटनेची स्थापना कोणी केली आहे? तर बघा, याचा आन्सर आहे विनायक दामोदर सावरकर. विनायक दामोदर सावरकर यांनी 1904 मध्ये अभिनव भारत संघटनेची स्थापना केली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दीनबंधू हे वृत्तपत्र कोणाचे आहे? तर बघा, दीनबंधू हे वृत्तपत्र कृष्णराव भालेकर यांचे आहे. दीनबंधू हे वृत्तपत्र कृष्णराव भालेकर यांचे आहे. भारतामध्ये वहाबी चळवळ कोणी सुरू केली? तर बघा, भारतामध्ये वहाबी चळवळ हे सय्यद अहमद बरेलवी. भारतामध्ये वहाबी चळवळ हे सय्यद अहमद बरेलवी यांनी सुरू केली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दूधगंगा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, दूधगंगा प्रकल्प हा कोल्हापूर जिल्ह्याचा आहे. कुठचा आहे हा? कोल्हापूर जिल्ह्याचा दूधगंगा प्रकल्प आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, सहस्त्रकुंड धबधबा हा नांदेड जिल्ह्यात वैनगंगा नदीवर नांदेड जिल्ह्यात सहस्त्रकुंड धबधबा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मार्गदर्शक तत्वांचा समावेश भारतीय संविधानात कोणत्या कलमान्वये आहे? तर बघा, मार्गदर्शक तत्व हे भाग 4 मध्ये आहे. कोणत्या याच्यात आहे? भाग 4 मध्ये आणि कलम 36 ते 51. कलम 36 ते 51. ठीक आहे.
स्पॅडेक्स हे मिशन कोणत्या रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आले? तर स्पॅडेक्स हे पीएसएलव्ही C60 स्पॅडेक्स हे मिशन पीएसएलव्ही C60 या रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आले आणि याचा फुल फॉर्म काय आहे? स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट. स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट. स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट आहे. सायक्लॉन युद्ध सराव 2025 कोणत्या ठिकाणी पार पडला? तर बघा याचा आन्सर आहे बी, महाजन फील्ड, राजस्थान. सायक्लॉन युद्ध सराव 2025 हा महाजन फील्ड, राजस्थान येथे पार पडला. नेक्स्ट क्वेश्चन आहे जम्मू अँड काश्मीर ऍक्सेस या पुस्तकाचे विमोचन कोणी केले? तर याचा आन्सर आहे माननीय गृहमंत्री अमित शाह. जम्मू अँड काश्मीर ऍक्सेस या पुस्तकाचे विमोचन अमित शाह यांनी केले. नेक्स्ट क्वेश्चन आहे 26 जानेवारी 2025 रोजी अशोक सराफ यांना कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आला? तर बघा 26 जानेवारी 2025 रोजी अशोक सराफ यांना पद्मश्री, कोणता? पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. नेक्स्ट क्वेश्चन आहे लाडका भाऊ योजना अंतर्गत 12वी पास उमेदवारास किती रक्कम मिळते? तर लाडका भाऊ योजनेअंतर्गत 12वी पास उमेदवाराला रुपये 6,000 रक्कम मिळत असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे केटू गॉडविन ऑस्टिन पर्वत कोणत्या पर्वत रांगेत आहे? तर बघा केटू गॉडविन ऑस्टिन हे पर्वत काराकोरम पर्वत रांगेत आहे आणि हे जगातील दुसरे सर्वात उंच शिखर आहे. जगातील दुसरे सर्वात उंच शिखर आहे आणि हे काराकोरम पर्वत रांगेत आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2024 मध्ये भारताने यशस्वीरित्या प्रक्षेपित केलेले निसर्ग उपग्रह कोणत्या प्रकारचे निरीक्षण करते? तर ते काय आहे? ते नैसर्गिक आपत्ती. क्वेश्चन 2025 मध्ये घोषित करण्यात आलेल्या जल जीवन गंगा मिशनचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर जल जीवन गंगा मिशनचे उद्दिष्ट काय? आताच आपण बघितलं, गंगा नदीच्या काठावरील गावांमध्ये 100% नळ जोडणे. गंगा नदीच्या काठावरील गावांमध्ये 100% नळ जोडणे. बघा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे डीआरडीओने अलीकडे विकसित केलेली वज्र-1 प्रणाली कोणत्या प्रकारच्या शस्त्राशी संबंधित आहे? तर सांगा. तर याचा आन्सर आहे रणगाडा संरक्षणासाठी. डीआरडीओने अलीकडे विकसित केलेली वज्र-1 प्रणाली ही रणगाडा संरक्षणासाठी संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे शौर्य चक्र पुरस्कार कोणत्या प्रकारच्या सेवेबद्दल दिला जातो? तर बघा शौर्य चक्र हे शौर्य दाखवणाऱ्या कोणत्याही नागरी किंवा सैनिकी कृतीसाठी. शौर्य चक्र हे शौर्य दाखवणाऱ्या कोणत्याही नागरी किंवा सैनिकी कृतीसाठी दिला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रपतीचा महाभियोग संबंधित कलम कोणते आहे? तर बघा राष्ट्रपतीचा महाभियोग कलम 61 मध्ये येत असते. कलम 61 मध्ये राष्ट्रपतीचा महाभियोग सांगितला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय ऑलिम्पिक संघटनेने खालीलपैकी कोणाची नवीन सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे? तर याचा आन्सर आहे रघुराम अय्यर. तर याचा आन्सर आहे रघुराम अय्यर. नेक्स्ट क्वेश्चन आहे त्रिभाषा धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर बघा त्रिभाषा धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य हे महाराष्ट्र ठरले आहे. त्रिभाषा धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य हे महाराष्ट्र ठरले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857च्या लढ्याला काय नाव दिले? तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857च्या लढ्याला स्वातंत्र्य समर हे नाव दिले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे न्यू मंगलोर बंदर कोणत्या राज्यात आहे? तर याचा आन्सर आहे
कर्नाटक. न्यू मंगलोर बंदर हे कर्नाटक राज्यात आहे. कुठे आहे न्यू मंगलोर बंदर? कर्नाटक राज्यात आहे. कान्हा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर कान्हा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? आपलं कुठे आहे? एमपी मध्ये. कान्हा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? एमपी मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चित्रकूट धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर बघा, चित्रकूट धबधबा हा इंद्रावती नदीवर आहे. चित्रकूट धबधबा हा इंद्रावती नदीवर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, मनसळ टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मनसळ टेकड्या ह्या नागपूर जिल्ह्यात आहेत. मनसळ टेकड्या कुठे आहे? नागपूर जिल्ह्यात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर सांगा. तर बघा, याचा आन्सर आहे सरोजिनी नायडू. धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व हे सरोजिनी नायडू यांनी केले. नेक्स्ट क्वेश्चन आहे, टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचा आन्सर आहे यवतमाळ जिल्ह्यात. टिपेश्वर अभयारण्य हे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रातील लोकसंख्येची साक्षरता दर 2011 ला किती होती? तर याचा आन्सर आहे 82.3%. महाराष्ट्रातील लोकसंख्येची साक्षरता दर ही 2011 ला 82.3% होती. बघा विद्यार्थ्यांना, तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक नसेल केले तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुमच्या एका लाईक आणि एका सबस्क्राईब मुळे आम्हाला फक्त मोटिवेशन मिळत असते. कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली वापरणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता? तर बघा, कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली वापरणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा आहे सिंधुदुर्ग. कोणता आहे? सिंधुदुर्ग. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, माझी जन्मठेप आत्मचरित्र कुणाचे आहे? तर याचा आन्सर कमेंट मध्ये सांगा. अगदी सोपा प्रश्न आहे आणि सर्वांना माहित पाहिजे. माझी जन्मठेप कोणाचा आहे? कमेंट करा. नथुराम गोडसे यांनी केव्हा गांधीजींची हत्या केली? तर कधी केली? तर याचा आन्सर आहे 30 जानेवारी 1948 ला. नथुराम गोडसे यांनी 30 जानेवारी 1948 ला गांधीजींची हत्या केली. नीती आयोगाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर नीती आयोगाचे मुख्यालय हे नवी दिल्ली येथे आहे. आणि नीती आयोगाची स्थापना कधी झाली? 1 जानेवारी 2015 ला. आणि अध्यक्ष कोण असते? तर नीती आयोगाचे अध्यक्ष हे पंतप्रधान असतात. कोण असतात? पंतप्रधान. आणि कधी झाली स्थापना? 1 जानेवारी 2015 ला. सरकारी आर्थिक व्यवहारात ऑडिट का आवश्यक आहे? तर सांगा. तर ते सरकारी आर्थिक व्यवहारात ऑडिट आवश्यक आहे खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी. कशासाठी आहे? खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी. चलन म्हणजे काय असते? तर चलन म्हणजे असते खर्चाच्या नोंदणीची पावती. खर्चाच्या नोंदणीची पावती म्हणजे चलन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोषागार कार्यालय कोणत्या कार्यासाठी जबाबदार असतो? तर याचा आन्सर आहे शासकीय निधीची प्राप्ती व वितरण. शासकीय निधीची प्राप्ती व वितरण या कार्यासाठी कोषागार कार्यालय जबाबदार असते. हेड ऑफ अकाउंट म्हणजे काय? तर बघा, याचा आन्सर आहे खर्चांचे वर्गीकरण. हेड ऑफ अकाउंट म्हणजे काय असते? खर्चाचे वर्गीकरण. ऑडिट रिपोर्ट कोण सादर करतो? तर याचा आन्सर आहे लेखा परीक्षक. ऑडिट रिपोर्ट लेखा परीक्षक सादर करत असतो. बघा विद्यार्थ्यांनो, आजचे प्रश्न इथेच संपले आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच आपला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. तेथे सर्व महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंट मध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या जिल्ह्यातून बघतात. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.